Good morning, student friends. Now today we will discuss the evidences of the organic evolution. आपण organic evolution ची theory पाहिली. Darwin's ची theory काय सांगते? What is the theory of organic evolution? That is the present day complex form of the life. They are originated from pre-existing simple forms of the life. Life म्हणजे आजचे जे प्रेझेंट डेचे जे कॉम्प्लेक्स लिव्हिंग फॉर्म्स आहेत ते कोणापासून ओरिजिनेट झालेले आहेत तर सिम्पलर फॉर्म्स पासून ओरिजिनेट झालेले आहेत. त्याची थिअरी आणि त्या थिअरीचे एव्हिडन्सेस पाहणार आहोत आपण. नाउ टू स्टडी द एव्हिडन्सेस ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्यूशन व्हेरियस ब्रांचेस आर स्टडीड लाइक paleontology, that is the fossil study, then morphology, embryology and the ecology. Now the first well studied branch for the organic evolution is paleontology or the fossil study. Now what is fossil? Fossil is the dead remains of the plants and the animals which are existing at that time. पूर्वीच्या काळात जे काय प्लांट्स किंवा एनिमल लाईफ अस्तित्वात होतं त्याचे फॉसिल, त्याचे जीवाश्म, ह्या जीवाश्मांचा अभ्यास ज्या ब्रांच मध्ये करतो आपण त्याला म्हणतो आपण पॅलिओन्टॉलॉजी. आता हे फॉसिल्स आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे मिळतात. या फॉसिल्सच्या बेसिकली 4 टाइप्स आहेत. ॲक्च्युअल रिमेन्स, मोल्ड, कास्ट अँड द कॉम्प्रेशन. आता ॲक्च्युअल रिमेन्स कशाला म्हणू? जर का एखादा प्लांट असेल किंवा ॲनिमल असेल त्याचे डेड रिमेन्स ॲक्च्युअल फॉर्म मध्ये आपल्याला जसेच्या तसे स्नोच्या खाली किंवा एखाद्या सेडिमेंटरी रॉक्सच्या खाली सापडतंय त्याला म्हणतो आपण ॲक्च्युअल रिमेन्स. जर का आपल्याला पूर्ण जीवाश्म सापडत असेल तर त्याला म्हणून ॲक्च्युअल रिमेन्स. आता हे फॉसिल्स आपल्याला का सापडतात तर फॉसिलायझेशन ही प्रोसेस होते सेडिमेंटरी रॉक्स मध्ये म्हणजे स्तरीत खडक की ज्याच्यामध्ये जे अप्पर स्ट्रॅटा मधले आहे ते रिसेंट आहे. जसं जसं आपण खाली उत्खनन करत जाऊ तसे आपल्याला ओल्डर फॉर्म्स किंवा ओल्डर फॉसिल्स मिळत जातात. थर्ड इज द मोल्ड. व्हेन द ऑर्गॅनिक मॅटर forms the cavity and then after this organic matter decayed leaving the cavity, that cavity is called as the mold. प्रत्येक वेळेस जीवाश्म जसाचा तसा राहत नाही तो डिके होतो आणि त्या ऑर्गॅनिक मॅटर मध्ये जी काय कॅव्हिटी तयार झाली त्या कॅव्हिटीला म्हणतो आपण मोल्ड. समटाइम्स द मिनरल्स गेट डिपॉझिटेड इनटू द मोल्ड अँड दे आर कॉल्ड ॲज द कास्ट. ह्या मोल्ड मध्ये जे मिनरल्स आहेत डेड रिमेन्स चे ते मिनरल्स तसेच्या तसे डिपॉझिट होतात अँड दे आर कॉल्ड ॲज द कास्ट. Or sometimes only a thin film of carbon is found and that is called as the compression. Now these are the 4 types of the fossils. जीवाश्माचे प्रकार. Now what is the significance of this study of fossil? Fossil studies चा significance काय आहे? It is useful in the reconstruction of the phylogeny. हा फॉसिल आपण रिकन्स्ट्रक्ट केले तर आपल्याला फायलोजेनी स्टडी म्हणजे वंशावळ तयार करता येते की यांचा पूर्वज कोण होता, यांचे अँसेस्टर कोण होते and from which ancestor these species, these living organisms are evolved. म्हणजे सपोज आपण जे टुडे म्हणतो की ह्यूमन इव्होल्यूशन हे चिंपांझी लाईक, गोरिला लाईक ॲनिमल्स पासून झालेलं आहे. हे कशावरून म्हणतो आपण? युजफुल ऑफ द रिकन्स्ट्रक्शन ऑफ द फॉसिल्स. Then they are useful to study the extinct form. Extinct म्हणजे काय की जे पूर्वीच्या काळी अस्तित्वात होते पण आता अस्तित्वात नाही त्यांना म्हणतो आपण एक्सटिंक्ट फॉर्म. याचा स्टडी करायला हे फॉसिल्स आपल्याला युजफुल आहे. फॉर एक्झाम्पल आपण डायनोसॉरचा स्टडी केला, डायनोसॉर रिकन्स्ट्रक्ट केला आहे. आता डायनोसॉर अस्तित्वात आहे का नाही पण या फॉसिलच्या स्टडीवरून आपण त्या एक्सटिंक्ट फॉर्मचा स्टडी करू शकतो. हेल्पफुल इन स्टडीइंग मिसिंग ऑफ द कनेक्टिंग लिंक. आता मिसिंग लिंक किंवा कनेक्टिंग लिंक म्हणजे काय तर आपल्याला 2 वेगवेगळ्या ग्रुप्सचे ॲनिमल किंवा प्लांट्स किंवा इन जनरल लिव्हिंग फॉर्म्स आपल्याला स्टडी करायचे. हे 2 कुठून इव्हॉल्व झालेले आहे, कुठल्या वेजनी डायव्हर्ट झालेले आहे, ह्या लिंकला म्हणतो आपण कनेक्टिंग लिंक
for the missing link. ह्या कनेक्टिंग लिंक किंवा मिसिंग लिंकचं बेस्ट फॉसिल फॉर्म आहे आर्किओप्टेरिस लिथोग्राफिया. याचं बेस्ट एक्झाम्पल आपल्याला दिला आहे आर्किओप्टेरिस लिथोग्राफिया नावाचा बर्ड. That bird shows characters of the both reptilia and the aves. तो एक असा लिव्हिंग क्रिएचर आहे की ज्याच्यामध्ये रेप्टेलियन्स म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांचेही कॅरेक्टर्स आहेत आणि बर्ड्स म्हणजे पक्षाचेही किंवा क्लास एव्सचे पण कॅरेक्टर आहेत, क्लास रेप्टेलियाचे कॅरेक्टर. Now see the comparative study of or the characters which are present in the Archaeopteryx lithographia creature. First see the what are the reptilian characters present. याच्यामध्ये reptilian characters कुठले कुठले आहेत? Presence of long tail claws and the scales on the body. This is the character of the reptilia which is present on the Archaeopteryx body. Bones are solid or non-pneumatic. बोन्स सॉलिड आहे. बर्ड्स मध्ये जे बोन्स असतात ते न्यूमॅटिक बोन्स असतात. और hollow bones are present which contains the ear cavities, and because of these ear cavities this bird can fly in the air. But here in case of Archaeopteryx the bones are solid, they are non-pneumatic. Hind limbs with 4 clawed digits. This is the characteristic of the class Reptilia. Jaws with homodont teeth. Homodont teeth आहे त्याच्या jaws मध्ये. हे सगळे कॅरेक्टर्स दाखवतो तो रेप्टेलियाच्या. Therefore it should be considered as a reptilian. But there are certain characters which shows that this Archaeopteryx should be a bird or the member of avian family or class Aves. फेदरी एक्सोस्केलेटन जे रेप्टिलियाला नसतं ते कोणाला असतं? फक्त बर्ड्सला असतात. फेदर्स म्हणजे पंख असतात. देन जॉज विथ बिग, चोच ही फक्त पक्ष्यांना असते. फोर लिम्स मॉडिफाइड टू विंग्स, फोर लिम्सचं मॉडिफिकेशन झालेलं आहे विंग्स मध्ये, म्हणजे पक्ष्यांना 2च पाय असतात. का? कारण पुढच्या पायांचं रूपांतर कशात झालेलं आहे? विंग्स मध्ये झालेलं आहे. हिंड लिम्स विथ जॉ, 4 toes and first toe is opposable. जर का तुम्ही लक्षपूर्वक प्राण्यांपेक्षाही पक्ष्यांचे जर का तुम्ही टोज पाहिलेले असतील, त्यांच्या पायाची बोटं पाहिले असेल तर ते आपण जर पाहिलं तर ते या पोझिशन मध्ये असतात. 4 बोटं मागे असतात, 1 बोट पुढे असतं आणि हे पुढे असलेलं अपोजिबल आहे. कशासाठी अपोजिबल आहे? टू होल्ड द बार्क ऑफ द ट्री. ज्या काय ट्रीवर ते बसणार आहे त्याला होल्ड करायला हा काय असतो? पहिला टो हा अपोजिबल असतो. जसा आपल्यामध्ये आपला हा अंगठा जो आहे अपोजिबल आहे. कशासाठी हा अपोजिबल आहे? हा जर याच पोझिशन मध्ये असला तर मी हे डस्टर धरू शकणार नाही, पण हा या बाजूला आहे म्हणून हे डस्टर मी असं धरू शकतो. राइट? दॅट टाइप ऑफ अपोजिबल थंब or opposable toe is present in case of avian character. So this is a creature or a bird or a reptilian who shows a connecting link, means from this Archaeopteryx like organism Reptilia and Aves are emerged from the 2 different lines. या Archaeopteryx पासून एकीकडे reptiles इव्हॉल्व झाले आणि दुसरीकडे एव्स म्हणजे बर्ड्स इव्हॉल्व झाले. सो दिस इज द कनेक्टिंग लिंक अँड स्टडी ऑफ धिस फॉसिल. हे आपण कशावरून सांगू शकतो? कारण आपल्याकडे याचं फॉसिल आहे. ह्या फॉसिलवरून आपण हे याचे कॅरेक्टर डिटरमाइन केले. हेड कॅरेक्टर डिटरमाइन केल्यावर आपल्याला असं सापडतंय की याच्यामध्ये रेप्टिलियाचे कॅरेक्टर्स आहेत आणि बर्ड्सचे पण कॅरेक्टर आहे. सो इट शोज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन बर्ड्स अँड द reptiles. Now the third is the branch morphology. Morphological studies are very useful in the process of evolution. What is morphology? Study of the external characters. External characterच्या स्टडीवरून आपण इव्होल्यूशनची प्रोसेस सांगू शकतो. In this aspect we study the 2 types of the organs, homologous organs and the analogous organs.
स्ट्रक्चरली सेम आहे बट देअर फंक्शन्स आर डिफरंट. स्ट्रक्चर एकसारखंच आहे पण फंक्शन्स डिफरंट आहे. त्यांना म्हणतो आपण homologous organs. These homologous organs, for example, forelimbs of vertebrate. आपण जर बेसिक स्ट्रक्चरल पॅटर्न पाहिला फोरलिम्सचा तर सगळ्या वर्टिब्रेट्सच्या म्हणजे वर्टिब्रेट्स अगदी काय असेल मॅमल पासून तर खालचे सगळे वर्टिब्रेट्स हॉर्स असेल त्याच्यानंतर रॅट असेल ह्या सगळ्यांचा बेसिक पॅटर्न जो आहे सो सारखा आहे. प्रत्येकाला रेडियस अल्ना लेगला 2 बोन आहे त्यानंतर फॅलेंजेस आहे मेटाफॅलेंजेस आहे. और द thorn of bougainvillea and tendrils of cucurbita. Now see here, this is the bougainvillea, this is the cucurbita. These are the thorns and these are the tendrils. Both are the extra axillary bud modification. एक्सिल मध्ये जी बड येते ती मॉडिफाय होते. एकामध्ये ती थॉर्न मध्ये मॉडिफाय होते. कशासाठी? टू गेट रीड ऑफ ग्रेझिंग ॲनिमल्स. ग्रेझिंग ॲनिमल्स पासून त्याला प्रोटेक्शन पाहिजे म्हणून थॉर्न्स मध्ये होतं. कुकरबिटा मध्ये सेम एक्स्ट्रा एक्झिलरी बड जो आहे तो डेव्हलप मध्ये. टेंड्रिल्स मध्ये हे टेंड्रिल्स आता प्रोटेक्शनचं काम करत नाही बट दे हेल्प्स द प्लांट टू क्लाइंब अप. हे क्लाइंबिंग साठी मदत करतात, हे प्रोटेक्शन साठी मदत करतात. बट बोथ आर स्ट्रक्चरली सिमिलर ऑर्गन्स. सच ऑर्गन्स दे आर कॉल्ड एज द homologous organs. The organs ला काय म्हणतो आपण? Homologous organs. Now next one is the analogous organs. आता analogous organs काय आहे? These are morphologically or the structurally different but functionally they are same. त्याचं स्ट्रक्चर डिफरंट आहे, ओरिजिन डिफरंट आहे पण त्याचं फंक्शन सारखं आहे. फॉर एक्झाम्पल विंग्स ऑफ द बटरफ्लाय अँड बर्ड्स. दोन्ही याचे विंग्स हे मॉर्फोलॉजिकली काय आहे? डिसिमिलर आहे पण दोन्हीचं फंक्शन काय आहे? टू हेल्प इन फ्लाइंग. सच ऑर्गन्स दे आर कॉल्ड एज द एनालॉगस ऑर्गन्स. ह्या सगळ्या याचा उपयोग आपल्याला कशासाठी होतो? टू ट्रेस बॅक द इव्होल्युशनरी लाईन्स. कुठल्या ऑर्गन पासून पुढे इव्होल्युशनची लाईन ट्रेस झालेली आहे हा सगळा अभ्यास आपल्याला मॉर्फोलॉजिकल स्टडीज मध्ये करता येतो किंवा मॉर्फोलॉजी हेल्प्स और इट प्लेज अ इम्पॉर्टंट रोल इन द प्रोसेस ऑफ evolution. Now third very important aspect is the vestigial organ or they are called as the rudimentary organs. आता vestigial organs किंवा rudimentary organs म्हणजे काय? These are the organs which are having vital role in past time but today they are functionless. आधीच्या जनरेशन मध्ये किंवा आधीच्या स्पीसीज मध्ये त्यांच्या अँसेस्ट्रल टाइप मध्ये त्यांचं फंक्शन काय होतं? इम्पॉर्टंट होतं but in due course of time or is use of disuse of the organ or the natural selection these are functionless. Such organs they are called as vestigial organs or the rudimentary organs. ह्या रुडिमेंटरी ऑर्गन आता काहीच कामाचे नाही पण ह्याचा स्टडी आपल्याला इव्होल्युशन कसच्या ट्रेस साठी उपयोग आहे, इव्होल्युशनरी स्टडीज साठी उपयोग आहे. फॉर एक्झाम्पल निक्टिटेटिंग मेम्ब्रेन. निक्टिटेटिंग मेम्ब्रेनचा ह्यूमन मध्ये काहीही रोल नाही पण आपण जर का ह्याच मॅमेलिया ग्रुप मध्ये खाली गेलो तर आपल्याला काही प्लांट ॲनिमल्स मध्ये किंवा फॉर एक्झाम्पल आपण amphibians जर पाहिले तर amphibians मध्ये निक्टिटेटिंग मेम्ब्रेन प्रोटेक्ट्स द आय. देन our last vertebra that is coccyx vertebra or the tail vertebra which is vestigial organ but in the tail animal जे शेपूट असणारे animals आहे यांच्यामध्ये हा coccyx vertebra फंक्शनल आहे. Human is a tailless animal and therefore this is rudimentary or the vestigial organ or the vermiform appendix. आपल्या कोलॉन मध्ये आपल्या आतड्याच्या बाजूला एक जो काय अपेंडिक्स सारखा काय आहे रुडिमेंटरी स्ट्रक्चर आहे. that rudimentary structure is a vestigial organ in human being but it is functional in herbivorous animals. जे हर्बिवोरस ॲनिमल्स किंवा रवंथ करणारे जे प्राणी
अपेंडिक्स हे वर्मीफॉर्म अपेंडिक्स हे काय आहे? इट इज अ फंक्शनल ऑर्गन. इन दिस वे this vestigial organ study is also useful in the study of evolution of the life. These all are the evidences of the organic evolution, that is morphological evidences, study of the homologous organs, study of the analogous organs, then the paleontological evidences, study of the fossil and the connecting link Archaeopteryx litho. Now the next evidences is the molecular study. आता molecular study आपल्याला काय सांगते? How the complex form are evolved or from which ancestral structure they are evolved. Molecular evidences. Molecular evidences shows the similar lines between the evolution. For example, cell is the basic structural and functional unit. Structural and functional unit in all living organism. Right? सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये सेल हे काय आहे? स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे. Then all living organisms they contain the nucleic acid for the transfer of genetic material. Third one, in all the living organism, ATP is the source of energy. सगळ्यांमध्येच एनर्जी सोर्स म्हणून ATP वापरले जातात. And proteins are the building blocks in all the cells which catalyzes the reactions. These are the molecular evidences for the organic evolution. Another evidence is the speciation. Speciation. Now what is speciation? That is the origin of new species from pre-existing species is called as speciation. नवीन स्पीसीज ही ओरिजिनेट होते ती कुठल्याही नॉन लिव्हिंग मॅटर पासून होत नाही, तर ती प्री एक्झिस्टिंग स्पीसीज पासून होते, त्याला म्हणतो आपण स्पेसिएशन. नाउ दिस स्पेसिएशन इज ऑफ टू टाइप्स. इंट्रास्पेसिफिक, हे स्पेसिएशन दोन प्रकारचं आहे. इंट्रास्पेसिफिक and interspecific. It is also called as hybridization. Interspecific जे आहे त्याला आपण हायब्रिडायझेशन सुद्धा म्हणतो. आता इंट्रास्पेसिफिक म्हणजे काय? जर एकाच स्पीसीज मध्ये स्पेसिएशन मीन्स ट्रान्सफर ऑफ इंडिव्हिज्युअल मुळे नवीन स्पीसीज तयार होत असेल तर त्याला म्हणतो आपण इंट्रास्पेसिफिक. फॉर एक्झाम्पल डार्विन्स फिंचेस. डार्विनने जे काय आफ्रिकन बर्ड्सचं एक्झाम्पल दिलेलं आहे, डार्विन फिंचेस इज द एक्झाम्पल ऑफ इंट्रास्पेसिफिक speciation because some members migrate, some cannot migrate. काही मायग्रेट झाले, काही मायग्रेट नाही झाले, किंवा काहींमध्ये जिओलॉजिकल बॅरियर्स आहे, फूड हॅबिट चेंज आहे, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स चेंज आहे आणि त्यांच्यामुळे त्यांच्यामध्ये बीक साइज जी आहे ती वेगवेगळी झाली आणि वेगवेगळे बर्ड्सच्या टाइप्स काय झाल्या, इव्हॉल्व झाले या डार्विन फिंचेस पासून, जे आपण प्रीवियस लेक्चर मध्ये पाहिलं. Interspecific speciation, when speciation or interbreeding occurs in between two different species, then it is called as interspecific or hybridization. जर the reproduction ची प्रोसेस किंवा hybrid
प्रोसेस दोन वेगवेगळ्या स्पीसीज मध्ये होत असेल तर त्याला म्हणतो आपण इंटरस्पेसिफिक स्पेसिएशन और इट इज कॉल्ड एज हायब्रिडायझेशन. फॉर एक्झाम्पल म्यूल. It is a hybrid obtained from male horse and the female donkey. Mule हे काय आहे? हायब्रिड आहे मेल डॉन्की आणि फिमेल हॉर्स पासून. दिस म्यूल इज अ स्टराइल हायब्रिड. म्यूल हे स्टराइल हायब्रिड आहे. In this way, all these disciplines of the biology, they help to study the evidences of the organic evolution, or they help in the study how the today's complex form they are evolved from the simpler forms of the life. ही ऑर्गॅनिक इव्होल्यूशन ची थेअरी काय सांगते की आजचे जे कॉम्प्लेक्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते एका सिम्पलर फॉर्म्स पासून जनरेशन आफ्टर जनरेशन्स वेगवेगळ्या दिशेने कसे इव्हॉल्व झाले आणि त्याच्यासाठी ह्या सगळे स्टडीज आपल्याला कशा उपयोगी पडतात. नाउ टुडे वी विल स्टॉप हियर फॉर द टुडेज लेक्चर.